उन्हाचा तडाखा वरचेवर वाढतच आहे. पंढरपुरात उन्हाच्या तापमानाचा पारा तब्बल 42 अंशावर आहे. अशातच विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी स्प्रिंकलर्स लावण्यात आले आहेत. तसेच दर्शन रांगेतील भाविकांना लिंबू सरबत, थंडगार पाण्याची व्यवस्था मंदिर समितीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कुठल्याही भाविकाला उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीने खबरदारीचे उपाय म्हणून विठ्ठल मंदिराच्या दर्शन रांगेत थंडावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी स्प्रिंकलर्सचा पर्याय सध्या भाविकांना आरामदायी ठरताना दिसत आहे. अधिक मासानिमित्त या पंढरी नगरीमध्ये अनेक भाविक दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय की या रविवारी अधिक मास सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी या दर्शन रांगेत आणि पूर्ण पंढरपूरमध्ये झालेली आहे. आणि याच दरम्यान भाविकांना सगळ्यात मोठा जो त्रास होत आहे, उन्हापासून त्रास होत आहे आणि गर्दीमुळे दर्शनाला सुद्धा थोडासा विलंब लागत आहे. त्यामुळं दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी त्या पाण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे लिंबू सरबतची व्यवस्था सुद्धा मंदिरे समितीमार्फत केलेली आहे. आणि आजपासूनच दर्शन रांगेत बऱ्याचशा ठिकाणी आपण आता स्प्रिंकलर सुद्धा लावलेले आहे, जेणेकरून भाविकांना त्या ठिकाणी थंड वातावरण होईल आणि उन्हाचा त्रास कमी होईल. त्याच पद्धतीने जलद दर्शन होण्यासाठी सुद्धा मंदिरे समिती, पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. आणि निश्चितच आता या ठिकाणी VIP दर्शन याच्यावरती निर्बंध आणून दर्शनातील रांगेतील भाविकांचं जास्तीत जास्त दर्शन होईल यासाठी मंदिरे समिती आता प्रयत्न करत आहे.